मित्रांनो, गणेश चतुर्थीला दुर्वा गवताचा हा उपाय तुम्हाला धनवान बनवेल। दुर्वा गवत गणपती बाप्पांना लाडूंपेक्षाही जास्त प्रिय आहे। जाणून घेऊया कसं। मित्रांनो, गणपतीला दुर्वा अर्पण केल्या जातात, मोदक इत्यादींचा नैवेद्य दाखवला जातो। दोन्ही वेळेला विशेष पूजा आरती केली जाते आणि शेवटी अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन केलं जातं। गणपती मूर्ती आणताना घ्यायची काळजी। शास्त्रानुसार गणपतीला आपल्या घरी आणून त्यांची विधिवत पूजा आणि सेवा केल्यास आपल्या इच्छा पूर्ण होतात आणि विद्याबुद्धीचे दाता श्री गणेश लवकरच येत आहे। मित्रांनो, गणपतीला आणण्याचा किंवा त्यांची स्थापना करण्याचा विशेष वेळ दुपारची असते। याचं कारण म्हणजे गणपतीचा जन्म दुपारी झाला होता, म्हणूनच हा उत्सव दुपारीच साजरा केला जातो। त्यांची स्थापना विशेषतः दुपारीच होते। हिंदू पंचांगानुसार या वर्षी गणेश चतुर्थी बुधवार 27 ऑगस्ट 2025 पासून सुरू होऊन 6 सप्टेंबर पर्यंत चालतील। 6 सप्टेंबर शनिवारी गणपतीचं विसर्जन होईल। मूर्ती कशी असावी? मित्रांनो, बुधवारचा दिवस गणपतीला समर्पित आहे। अनेक वर्षांनंतर बुधवारच्या दिवशी बाप्पा येत आहेत। बुधवार हा त्यांचाच वार आहे। मित्रांनो, गणपतीच्या मूर्तीशी संबंधित काही गोष्टी जाणून घेणं खूप आवश्यक आहे। तसं तर आम्ही असं म्हणणार नाही की कोणतीही गणपतीची मूर्ती अशुभ असते, पण तिचं महत्त्व आणि कारण बदलतात। कारण जसं आपल्या शास्त्रात मानलं गेलं आहे की खूप मोठ्या मूर्तीची पूजा आणि सेवा आपण घरी करू शकत नाही। याचा अर्थ असा अजिबात नाही की तुमच्या घरात असलेली मोठी मूर्ती अशुभ आहे, पण ती अशुभ यासाठी आहे कारण तुम्ही तिची योग्य पूजा सेवा करू शकला नाही। धन आणि समृद्धीसाठी दुर्वाचा वापर। मित्रांनो, पुढे जाण्यापूर्वी एक विनंती करते की आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की दाबा। जर तुम्हाला गणपतीला तुमच्या घरी बोलवायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये गणेश जी आपका स्वागत है हमारे घर में असं नक्की लिहा। गणपतीसाठी एक लाईक तर बनतोच। आणि मित्रांनो, गणपतीची मूर्ती आणतानाही काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे। जर तुम्ही गणपतीची मूर्ती आणत असाल तर ती कशाची बनलेली आहे याकडे लक्ष द्या, हे तुमच्या इच्छेवर अवलंबून आहे। सर्वात शुभ आणि श्रेष्ठ मूर्ती म्हणजे पांढऱ्या आघाड्याच्या मुळापासून बनवलेली गणपतीची मूर्ती, ज्यांना श्वेताश्व गणपती म्हणतात। ती मूर्ती सर्वात शुभ असते। जर अशा प्रकारच्या गणपतीला तुम्ही घरी आणलं तर रिद्धी सिद्धी, लक्ष्मी किंवा कोणत्याही इच्छेसाठी तुम्ही ही मूर्ती आणली असेल, ती खूप श्रेष्ठ आणि मंगलकारी असते। पण ही मूर्ती मिळणं खूप दुर्मिळ आहे, कारण जेव्हा ते रोप खूप जुनं होतं तेव्हा त्याच्या मुळापासून गणपतीची आकृती तयार होते आणि ही आकृती खूप शुभ असते, मंगलकारी असते। मूर्ती घरातल्या जागेनुसार निवडा। मित्रांनो, असं म्हणतात की जर धन ठेवण्याच्या ठिकाणी या मूर्तीची स्थापना केली तर पुढच्या अनेक पिढ्यांपर्यंत संपत्ती वाढत जाते, पण त्यांना कधीही धनसंपत्तीची कमी भासत नाही। असो, हे गणपती तुम्हाला मिळणं अवघड आहे, पण जर मिळाले तर नक्की आणा। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवावी, जर तुम्हाला घरी पूजा आणि प्रार्थनेसाठी गणपतीची स्थापना करायची असेल तर नेहमी बसलेल्या अवस्थेतील मूर्ती आणावी। कारण शास्त्रानुसार बसलेल्या गणपतीची पूजा घरात केल्याने लक्ष्मीची कृपा कायम राहते आणि इच्छा पूर्ण होतात। त्यामुळे जर तुम्ही गणपतीला आणण्याचा विचार करत असाल तर बसलेल्या मूर्तीची निवड करा। नोकरी व्यवसायानुसार मूर्तीचा प्रकार। मित्रांनो, पुढची गोष्ट म्हणजे घरी आणण्यासाठी किंवा ऑफिससाठी आणण्यासाठी मूर्तीत फरक असू शकतो। तुम्हाला सांगू इच्छिते की जर तुम्हाला तुमच्या ऑफिस, दुकान किंवा प्रतिष्ठानमध्ये त्यांची पूजा अर्चना करून विसर्जन करायचं असेल
तर तुम्ही उभ्या गणपतीची मूर्तीही आणू शकता। असं म्हणतात की यामुळे व्यवसायात दुप्पट चौपट वाढ होते। जर कोणी कला शाखेचा विद्यार्थी असेल, जसं नृत्य, गायन इत्यादी, तर तो उभ्या गणपतीची मूर्ती आणून पूजा विसर्जन करू शकतो। पण घरात तुम्हाला जी मूर्ती आणायची आहे ती बसलेल्या गणपतीची असावी, हे लक्षात ठेवा। घरात डाव्या सोंडेची मूर्ती का असावी? मित्रांनो, मूर्ती आणताना आणखी एका गोष्टीची काळजी घ्या। घरात मूर्ती आणताना तुम्हाला डाव्या सोंडेचे गणपती आणायचे आहे। डाव्या सोंडेचा अर्थ ज्यांची सोंड डावीकडे वळलेली आहे, ही मूर्ती घरासाठी अधिक शुभ असते। जर मूर्तीची सोंड उजवीकडे असेल तर अशा मूर्तीला अधिक पूजा आणि सेवेची आवश्यकता असते। म्हणूनच गणपतीची मूर्ती नेहमी डाव्या सोंडेची असावी, म्हणजे ज्यांची सोंड डावीकडे वळलेली असेल ते गणपती आपल्या घरासाठी शुभ असतात। अन्यथा उजव्या सोंडेचे गणपती लवकर नाराज होतात। जर आपल्याकडून कोणतीही चूक झाली तर ते नाराज होतात। याचा अर्थ असा अजिबात समजू नका की गणपतीची मूर्ती कोणासाठी कल्याणकारी नाही। तीच गोष्ट जी आम्ही तुम्हाला उदाहरणासह सांगितली की मोठी मूर्ती ही श्रेष्ठ असते, पण आपण घरी ठेवू शकत नाही कारण आपण तिची योग्य पूजा सेवा करू शकत नाही। त्याचप्रमाणे उजव्या सोंडेच्या गणपतींना खूप जास्त सेवा प्रार्थनेची गरज असते, जी आपल्याला जमत नाही। त्यामुळे असा नियम बनवला गेला आहे की आपल्या घरासाठी आपण डाव्या सोंडेच्या गणपतीला घरी आणावं, पूजा करावी आणि मग विसर्जन करावं। मूर्तीचं स्वरूप आणि रंग। मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की प्लास्टिक इत्यादीपासून बनवलेल्या मूर्ती तेवढ्या श्रेष्ठ नसतात आणि जर तुम्ही मातीच्या गणपतीला आणता, पूजा करता आणि विसर्जन करता तर हे अधिक श्रेष्ठ मानलं जातं। जर तुम्हाला अशा प्रकारची गणपतीची मूर्ती मिळाली तर खूपच श्रेष्ठ आहे। आता रंगाबद्दल बोलूया। कोणत्या रंगाची गणपतीची मूर्ती आणणं शुभ असेल? केशरी रंगाची गणपतीची मूर्ती घरात आणणं खूप मंगलकारी मानलं जातं। दुसरी गोष्ट, हिरव्या रंगाची गणपतीची मूर्तीही ठेवली जाते। वेगवेगळ्या इच्छांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या गणपतीच्या मूर्ती ठेवल्या जातात। मित्रांनो, जर तुम्हाला संतती हवी असेल तर तुम्ही गणपतीच्या बालरूपाची मूर्ती घरी आणू शकता आणि श्रद्धेने पूजाअर्चा करून विसर्जन करा। मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या घरात गणपतीची छोटी मूर्ती ठेवायची असेल तर 3 इंचपेक्षा छोटी मूर्ती तुम्ही तुमच्या घरातील मंदिरात स्थापित करू शकता। तर असं नक्की करा। गणपती स्थापना आणि पूजेची विधी। मित्रांनो, गणपतीच्या स्थापनेची खूप सोपी विधी आहे। सर्वात आधी तुम्ही मंदिरात बसा। मंदिरात तर खूप मूर्ती असतात, पण तुम्हाला मंदिराच्या देवांपेक्षा वेगळं ठेवून जर तुम्ही चौरंग लावला असेल तर हे अधिक श्रेष्ठ मानलं जातं, कारण तुम्ही वेगळा मोठा अनुष्ठान करत आहात। त्यासाठी तुम्ही वेगळा लाल रंगाचा कपडा या चौरंगावर घालून त्यावर जी नवीन मूर्ती आणली आहे किंवा तुमच्या घरात जी जुनी मूर्ती आहे तिलाही तुम्ही खूप स्वच्छ करून ठेवू शकता। जर धातूची मूर्ती असेल तर तिला स्नान वगैरे घाला आणि जर फोटो असेल तर त्याचीही स्थापना करू शकता। मित्रांनो, घरात असलेल्या मूर्तीची तुम्ही स्थापना, पूजा इत्यादी करू शकता आणि नवीन मूर्ती आणली तरीही तुम्ही त्यांची पूजा स्थापना नक्की करा आणि तुम्हाला कलश नक्की ठेवावा। तुम्ही सर्वजण जाणता की कलशातच देवांचं आवाहन करतो, त्यामुळे कलश ठेवण्याची विधी काही अशी आहे। कलश ठेवण्याच्या ठिकाणी तांदळाचं अष्टदल कमळ बनवा किंवा तुमच्या घरात खूप उंदीर असतील तर तांदळाचं बनवता थोडी हळद आणि कुंकू एकत्र करून बनवा आणि ओम स्वस्तिक बनवा आणि यावर कलश ठेवा। कलशात एक नाणं टाका, हळद टाका, सुपारी टाका आणि थोडं दुर्वा गवत टाका
कारण ही पूजा आपण गणपतीची करणार आहोत. जिथे दुर्वा असते तिथे शुभता येते. नैवेद्य आणि विसर्जन. मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? कलश ठेवल्यानंतर गणपतीच्या पूजेत जर मूर्ती धातूची असेल तर तुम्ही तिला स्नान घाला. पंचामृताने स्नान घाला आणि तिला चंदन इत्यादी आणि धूपदीप दाखवणं ही जी साधारण विधी असते त्याप्रमाणे तुम्हाला पूजा अर्चना करायची आहे. मित्रांनो, आता गणपतीला वस्त्र अर्पण करण्याची पाळी आहे. जर तुम्ही मूर्ती आणली असेल किंवा मोठी मूर्ती आणली असेल तर तिच्या बनावटीनुसार तुम्ही वस्त्र अर्पण करा. जसे की लाल रंगाचं, पिवळ्या रंगाचं, गुलाबी रंगाचं आणि हिरव्या रंगाचं वस्त्र घाला. किंवा तुम्हाला हवं असेल तर बाजारातून तयार वस्त्रही आणू शकता. जर वस्त्र नसेल तर तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार मोळीचा धागा, ज्याला आपल्या शास्त्रात वस्त्राचं स्वरूप मानून देवांना अर्पण केलं जातं, तोही तुम्ही अर्पण करू शकता. शेवटी गणपतीला मुखशुद्धीसाठी पान नक्की अर्पण करा, कारण हे त्यांना खूप प्रिय असतं. म्हणून तुम्ही त्यांना पान नक्की अर्पण करा. पानात तुम्ही 2 लवंगा, 2 वेलची ठेवून आणि जेव्हा गणपतीची पूजा होईल तेव्हा त्यांना नैवेद्य दाखवा. आरोग्य आणि शांततेसाठी दुर्वाचा वापर. मित्रांनो, गणपतीला लाडू, मोदक अतिशय प्रिय आहेत. जर तुम्ही घरी बनवू शकलात तर हे खूप शुभ मानलं जातं. गणपती आपल्या भक्तांच्या घरचं बनवलेलं भोजन खूप आनंदाने पसंत करतात. तुम्ही सकाळ संध्याकाळच्या पूजेत घरचं भोजन बनवून अर्पण करा. जर घरचं शक्य नसेल तर तुम्ही बाजारातून लाडू, मोदक अवश्य अर्पण करा. मित्रांनो, गणपतीची स्थापना 1 दिवसासाठीही करू शकता, 3 दिवसांसाठीही करू शकता आणि 5 दिवसांसाठीही स्थापना करू शकता. त्याचप्रमाणे 7 दिवसांसाठीही तुम्ही स्थापना करू शकता. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कितीही दिवसांसाठी ठेवू शकता आणि शेवटी विसर्जन केलं जातं. जर त्यांची छोटी मूर्ती असेल तर तुम्ही ती घरातही ठेवू शकता. चंद्रदर्शन टाळा. मित्रांनो, तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छिते की गणपतीच्या स्थापनेची वेळ दुपारी 12:17 ते रात्री 10 वाजेपर्यंत आहे. या वेळेत तुम्ही कधीही गणपतीची स्थापना करू शकता. यापूर्वी करू नका, कारण गणेश चतुर्थीची जी स्थापना पूजा असते ती दुपारी होते, कारण गणपतीचा जन्म दुपारी झाला होता, म्हणूनच ही पूजा दुपारीच होते. मित्रांनो, अशा प्रकारे गणपतीची पूजा करून त्यांना दुर्वांची माळ अर्पण करा. जर कोणती विशेष इच्छा असेल तर त्यांना दुर्वांची माळ नक्की अर्पण करा. जसे की थोडे थोडे दुर्वांचे गठ्ठे घ्या आणि त्यांना एका मोळीत किंवा पांढ्या धाग्यात बांधून गणपतीला अर्पण करा. मुलांच्या अभ्यासासाठी आणि प्रगतीसाठी. मित्रांनो, असं म्हणतात की कोणत्याही इच्छेसाठी जर गणपतीला सलग 10 दिवस दुर्वांची माळ अर्पण केली तर गणेश विसर्जनापूर्वी तुमच्या इच्छा पूर्ण होतात. मित्रांनो, जर मुलांचं मन अभ्यासात लागत नसेल तर रोज गणपतीला नैवेद्य म्हणून हिरवी वेलची अर्पण करा आणि हिरवी वेलची अर्पण करून मुलांना रोज चहामध्ये, दुधामध्ये किंवा कोणत्याही गोष्टीत टाकून खायला द्या. यामुळे मुलांची बुद्धी कुशाग्र होईल. मित्रांनो, दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही देवाला प्रसाद अर्पण करता तेव्हा तो प्रसाद घरातील लोकांनाही वाटा. या 10 दिवसात गणपतीची भजनं तुमच्या घरात वाजली पाहिजे. मोबाईल इत्यादींमध्ये तुम्ही भजनं वाजवू शकता. यामुळे घराचं वातावरण सकारात्मक पद्धतीने बदलेल आणि तुमची मुलं तुमचं ऐकतील, अभ्यासात त्यांचं मन लागेल. घरातील कमावणारे कुटुंब प्रमुख आरोग्याच्या समस्यांपासून दूर राहतील. अडकलेली कामं पूर्ण करण्यासाठी. मित्रांनो, जर तुमची कोणतीही कामं होत नसतील, ती होता होता बिघडत असतील, अडचणी वाढत असतील
तर अशा परिस्थितीत गणेशोत्सवात गणपतीला 21 वेलची अर्पण करा किंवा 51 वेलची अर्पण करा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ही वेलची घेऊन नेहमी तुमच्या पर्समध्ये किंवा लॉकरमध्ये, जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे ठेवा. जर तुमच्या मुलाचं मन अभ्यासात लागत नसेल तर याच वेलची त्यांना रोज खायला द्या. असं केल्याने मूल तुमचं ऐकेल आणि खूप अभ्यासही करेल. मित्रांनो, शास्त्रानुसार पूजा, हवन, कोणतेही शुभ कार्य पूर्ण कुटुंबासोबत करायला पाहिजे. अशा वेळी या दिवशी पूर्ण कुटुंबाने मिळून गणपतीची आरती करायला पाहिजे. यामुळे तुमच्या जीवनात प्रेम कायम राहील, सुखशांती येईल, कुटुंबात आनंदाचा संचार होईल. दुर्वा गवताचे चमत्कारी उपयोग. मित्रांनो, असं मानलं जातं की गणेश चतुर्थीला चंद्राला अजिबात बघू नये. हे खूप अशुभ मानलं जातं. विशेषतः उपवास करणाऱ्या व्यक्तीने या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे. चंद्र का बघू नये, यामागे एक कथा आहे. चला जाणून घेऊया. असं मानलं जातं की या दिवशी सर्व देवी देवता गणपतीला खूप नैवेद्य, प्रसाद, पदार्थ खायला घालतात. यामुळे गणपतीचं पोट खूप फुगलं आणि त्यांना चालताना त्रास होत होता आणि हे बघून चंद्राने गणपतीची थट्टा केली. गणपतीची थट्टा केल्यावर माता पार्वती क्रोधित झाल्या आणि त्यांनी चंद्राला शाप दिला की आजच्या दिवशी तुझं दर्शन घेणाऱ्या मानवावर कलंक लागेल आणि तुम्हाला तर माहीतच आहे की या कलंकापासून श्रीकृष्णही वाचले नाही. म्हणूनच या दिवशी चंद्राचं दर्शन घेण्यापासून वाचा. कोणत्याही परिस्थितीत जर तुम्हाला या दिवशी चंद्राचं दर्शन झालं तर निश्चितपणे कलंक लागतो. जेव्हा भगवान श्रीकृष्णही या कलंकापासून वाचले नाही तर आपण तर मानव आहोत. त्यामुळे तुम्हाला या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे. दुर्वा आणि धन लाभ. आता मित्रांनो, दुर्वा गवताचे अलौकिक चमत्कार जाणून घेऊया. दुर्वा गवत गणपतीला अतिशय श्रेष्ठ आहे. हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायलाच पाहिजे. आज मी तुम्हाला दुर्वा गवताचे जे चमत्कारी प्रयोग आहे ते सांगणार आहे. हे प्रयोग तुमच्या आयुष्याला बदलून टाकतील. खरंच हे तुमच्या आयुष्याला बदलून टाकेल. दुर्वा गवत काही साधं गवत नाहीये. मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल की पूजापाठ जितकेही आपले हिंदू धर्मातील अनुष्ठान आहेत त्यात दुर्वा गवताचा वापर होतो. तर मित्रांनो, दुर्वा गवत चमत्कारी शक्तींनी भरलेलं असतं. त्याच्या मुळाशी स्वतः देवी गंगा वास करते. याची गुप्त माहिती खूप कमी लोकांना असते. दुर्वा गवत देवी दुर्गा आणि श्री गणेश यांना अर्पण केलं जातं. यामुळे देवी दुर्गा आणि गणपती खूप प्रसन्न होतात आणि प्राचीन शास्त्रात याचे अगणित चमत्कारी फायदे सांगितले गेले आहेत. तर यातील काही आयुर्वेदिक फायदे मी तुम्हाला सांगणार आहे, काही तांत्रिक फायदेही सांगणार आहे, काही धार्मिक प्रयोगही सांगणार आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे? या लाभासाठी सर्वात आधी तुम्हाला आमच्या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि खऱ्या मनाने कमेंट बॉक्समध्ये ओम शिवाय नक्की लिहा. जर तुम्हीही भगवान शंकरजींना मनापासून मानता तर ओम शिवाय नक्की लिहा. आता असं का करायचं आहे? कारण मित्रांनो, जितकेही झाड, वनस्पती आहेत हे सर्व भगवान शंकरजींच्याच द्वारे उत्पन्न झाले आहेत. दुर्वा गवताची वाढ. मित्रांनो, जे दुर्वा गवत आहे ते आपल्या भारतवर्षात दिसतं आणि खूप सहजपणे मिळतं. आणि हे जे दुर्वा गवत आहे, तुम्ही कुठेही जा, कोणत्याही राज्यात जा, कोणत्याही देशात जा, दुर्वा गवत तुम्हाला मिळेलच. दुर्वा गवताची एक खास गोष्ट आहे, ते कमी पाण्यातही वाढतं, म्हणजेच त्याला कमी पाणी लागतं. ते कमी पाण्यात आपलं जीवन जगू शकतं आणि ज्या ठिकाणी थोडं दुर्वा गवत लावलं त्या ठिकाणी ते पूर्णपणे पसरतं. मित्रांनो, जे दुर्वा गवत असतं, ज्या घरात जर ते उगवून आलं, कुंडीत उगवून आलं,
छतावर उगवून आलं तर समजून घ्या की साक्षात तुमच्या घरात माता लक्ष्मी येणार आहे, गणपतीची कृपा बरसणार आहे। पण लक्षात ठेवा, फक्त खरं दुर्वा गवतच उगवलं पाहिजे। काही दुर्वा गवत जंगली असतात, काही पूजापाठ वाली असतात। जर पूजापाठ वाली दुर्वा तुमच्या छतावर उगवून आली, जी आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहोत, कुंडीत उगवून आली, तर समजून घ्या तुमच्या घरात माता लक्ष्मीचं आगमन झालं आहे। गणपती साक्षात तुमच्या घरात आले आहेत। आता तुम्ही ढोलताशे वाजवा, घरात आनंद येणार आहे, आजार घरातून पळून जाणार आहे, सर्व संकट तुमच्यापासून दूर होणार आहेत, गरिबी दूर होते, भूतप्रेतांचा नाश होतो, घरात खूप सकारात्मक ऊर्जेचा वास होतो। याला चुकूनही घरातून फेकू नका, उपटू नका, नाहीतर घरात अडचणी येऊ शकतात। आरोग्य फायदे। मित्रांनो, आजकाल तर लोक आपल्या घराची सुंदरता वाढवण्यासाठी याच गवताचा वापर करतात, जेणेकरून घराचं वातावरण सुखद राहो आणि दैवी शक्तींचा वास होवो। तर चला याचे अलौकिक फायदे जाणून घेऊया। सर्वात आधी मी तुम्हाला याचे आयुर्वेदिक प्रयोग सांगणार आहे, मग मी तुम्हाला याचे दिव्य चमत्कारी प्रयोग सांगणार आहे, आणि हे दोन्ही प्रयोग तुम्हाला जाणून घेणं खूप आवश्यक आहे। याचे प्रयोग जाणून घेतल्यावर तुम्ही डॉक्टरच्या औषधाकडे धावणार नाही। खूप सारे आजार तुम्ही याने ठीक करू शकाल। तुमच्या जीवनात चालू असलेल्या सर्व संकटांना तुम्ही याने सहज दूर करू शकाल। तुम्ही बघितलं असेल की जे साधक लोक असतात, जंगलात राहतात, जे लोक आपली साधना पूर्ण करतात, असे लोक दुर्वा गवताचा वापर करतात। कशा प्रकारे वापर करतात? जसे जे साधक लोक आहेत, ते खूप दिवसांपासून अनेक देवी देवतांचा अनुष्ठान करत आहेत, साधना करत आहेत, आणि त्यांना भूक लागू नये, खूप वेळपर्यंत तहान लागू नये, आणि त्यांना खाण्याची गरज पडू नये असं वाटत आहे, तर असे लोक आजही जे जंगलात संतमहात्मे लोक राहतात, असे लोक दुर्वा गवताच्या रसाचा वापर करतात। दुर्वा गवताचा रस काढून प्यायल्याने 21 दिवसांपर्यंत भूक लागत नाही। तुम्ही 21 दिवसांपर्यंत खूप सहजपणे आपली साधना पूर्ण करू शकता। आम्ही एका आपल्या गुरूंकडून याबद्दल चर्चा केली होती। यानंतर हे शरीराची उष्णता थंड ठेवते। जसं आता उन्हाळ्याचा सीझन चालू आहे, उन्हाळ्याच्या सीझनमध्ये आपल्या शरीरात खूप उष्णता वाढते, आपल्या शरीराचं तापमान वाढतं आणि आपण परेशान होतो। यासाठी आपण खूप औषधही वापरतो थंडावा मिळवण्यासाठी, पण त्यापेक्षा हजारपट फायदा हे दुर्वा गवत देते। हे शरीराला थंडावा प्रदान करते। तुम्हाला यासाठी काय करायचं आहे? 1 कप दुर्वा गवताचा रस काढायचा आहे। किती काढायचा आहे? जेव्हा तुमच्या शरीराची उष्णता वाढेल, तर 1 कप दुर्वा गवताचा रस तुम्हाला काढायचा आहे, आणि 5 ते 7 दाणे खडीसाखरेचे टाकायचे आहेत आणि त्याला घोळून प्यायचं आहे। तुमच्या शरीराचं तापमान कितीही वाढलेलं असो, तुम्ही बघा, फक्त अर्ध्या ते 1 तासात ते लगेच कमी होईल आणि तुमच्या शरीराला खूप हलका वाटेल। हे शरीराचा कायाकल्प करण्याचंही काम करते। कितीही तीव्र उष्णता असो, त्याला दूर करेल। आरोग्य फायदे। मित्रांनो, दुर्वा गवत, ज्याला दुर्वा किंवा दुबडाही म्हणतात, अनेक समस्यांसाठी फायदेशीर आहे आणि गणपतीला प्रिय आहे। हे तणाव, डोकेदुखी आणि रक्तस्राव थांबवण्यासाठी मदत करू शकते। त्याचबरोबर किडनीच्या मुतखड्यासाठीही फायदेशीर आहे। तणाव आणि डोकेदुखी, दुर्वा गवत वाटून पायांना लेप लावल्याने मेंदूला थंडावा मिळतो आणि तणाव कमी होतो। डोकेदुखीसाठी दुर्वा गवत वाटून त्यात थोडा चुना मिसळून डोक्यावर लेप लावा, सर्व काही ठीक होतं। रक्तस्राव, नाकातून रक्त येत असेल
तर ताज्या आणि हिरव्या दुर्वा गवताचा रस 2-2 थेंब नाकात टाकल्याने नाकातून रक्त येणं बंद होतं. किडनीचा मुतखडा, किडनीमध्ये मुतखडा झाल्यास दुर्वा गवताचं सेवन फायदेशीर मानलं जातं. दुर्वा गवताला 30 मिली पाण्यासोबत वाटा आणि खडीसाखर मिसळून सकाळी संध्याकाळी हे पाणी प्या, सर्व काही ठीक होतं. त्वचेशी संबंधित समस्या, दुर्वा गवतात अटी इन्फ्लेमेटरी आणि अटीसेप्टिक गुण असतात, जे खाज, जळजळ आणि पुरळ इत्यादी दूर करण्यासाठी प्रभावी असतात. डोळ्यांची दृष्टी, दुर्वा गवतावर सकाळी अनवाणी पायांनी चालल्याने डोळ्यांची दृष्टी तीव्र होते. आमचे डोळेही खूप हलके झाले होते, दिसायला कमी झालं होतं. जेव्हापासून आम्ही गवतावर अनवाणी चालायला लागलो आहोत, तेव्हापासून आमच्या डोळ्यांची दृष्टी आणि मेंदू तीव्र झाला आहे. मलेरिया झाल्यावर दुर्वाच्या रसात अतीची पावडर मिसळून दिवसातून 2 ते 3 वेळा चाटल्याने फायदा होतो. दुर्वा गवताचे आध्यात्मिक फायदे. गणपतीची पूजा, गणपतीला दुर्वा गवत अर्पण केल्याने पूजेचं लवकर फळ मिळतं आणि आयुष्यातील सर्व विघ्न दूर होतात. धन लाभ, ज्योतिषशास्त्रानुसार भगवान शिवाला दुर्वा गवत अर्पण केल्याने आर्थिक स्थिरता वाढते आणि समृद्धी व धन आकर्षित केलं जाऊ शकतं. भगवान शिव तुमची सर्व गरिबी दूर करतात. घरात वाद, अडचण, गरिबी, भयंकर दोष लागला असेल, पितृदोष असेल, घरात भूतप्रेत इत्यादी दूर होतात. सकारात्मकतेचा संचार खूप वेगाने होतो. कुटुंबातील वाद, कुटुंबात नेहमी कलह आणि तणावाची परिस्थिती राहत असेल तर ती दूर करण्यासाठी तुम्ही बुधवारच्या दिवशी गाईला दुर्वा गवत खायला घाला. जो व्यक्ती गाईला दुर्वा गवतात गूळ मिसळून खायला घालतो, हिरवी गवत खायला घालतो, त्याचे सर्व पाप नष्ट होतात. भगवान कृष्णाची कृपा, गणपतीची कृपा, 33 कोटी देवी देवतांची कृपा बरसते. माता लक्ष्मी धनसंपत्तीने परिपूर्ण करतात. घरात मातेचं आगमन होतं. गाय माता प्रसन्न होते आणि तुमचे सर्व पाप नष्ट होतात. तुमच्या नशिबाला 4 चांद लागतात. तुमचं भाग्य प्रबळ होतं. दिवस दुप्पट, रात्र चौपट प्रगती होते. रविवारची काळजी, मित्रांनो, दुर्वा गवत तोडू नका. शास्त्रानुसार रविवारच्या दिवशी दुर्वा अजिबात तोडू नये. जो हे पाप करतो त्याचे सर्व पुण्य नष्ट होतात. सूर्यदेव क्रोधित होतात. गणपती नाराज होतात. असं कधीही करू नका, अजिबात करू नका. गवत तोडण्यासाठी दुसऱ्या दिवसाची निवड करा, पण रविवारी गवत तोडू नये. तोडणारा पापी असतो, तो पापाचा भागीदार होतो. पैशांच्या ठिकाणी दुर्वा, मित्रांनो, दुर्वा गवत वाटून त्यात थोडा चुना मिसळून डोक्यावर लेप लावण्यापूर्वी एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला घ्या. दुर्वा गवताचं सेवन करण्यापूर्वीही एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला घ्या. मित्रांनो, दुर्वा गवत गणपतीला अर्पण केल्यानंतर ते तुमच्या घराच्या तिजोरीत किंवा कपाटात अशा ठिकाणी ठेवा, जिथे तुम्ही पैसे ठेवता. तुम्ही कपाटाच्या वरही ठेवू शकता. यामुळे पैशांमध्ये वेगाने वाढ होते. तुमच्या रोजच्या पूजेदरम्यान तुपाचा दिवा लावा आणि त्याच्या 4ही बाजूंनी गणपतीवर वाहिलेल्या दुर्वाच्या पानांना ठेवा. गणपती प्रसन्न होतात आणि त्यांची पूजा यशस्वी होते. सौभाग्यासाठी दुर्वाच्या चमत्कारी उपायांमुळे दुर्दैव दूर करण्यासाठी गायीच्या दुधापासून दुर्वा गवताचा लेप बनवून रोज कपाळावर टिळा लावल्याने तुमची सर्व कामे यशस्वी होतात आणि भाग्यही साथ देतं. बुध दोषातून मुक्ती मिळवण्यासाठी जर कुंडलीत बुधाची स्थिती कमजोर असेल तर बुधवारच्या दिवशी गणपतीला 11 गाठी असलेल्या दुर्वा वाहिल्याने बुध दोष संपतो आणि गणपती प्रसन्न होतात. सुखशांती, घरात सुखशांती आणण्यासाठी, कौटुंबिक वाद दूर करण्यासाठी आणि प्रेम वाढवण्यासाठी बुधवारी गाईला पांढरं दुर्वा गवत खायला घाला. यामुळे घरातले वाद दूर होतात.
आर्थिक समस्या आणि कर्जातून सुटका मिळवण्यासाठी बुधवार किंवा गणेश चतुर्थीला गणेश लक्ष्मीची पूजा करून 5 दुर्वांना 11 गाठी लावून वाहा आणि रणहर्ता गणेश स्तोत्राचं पठण करा. नोकरी व्यवसायात प्रगतीसाठी बुधवारी गणपतीला 11 किंवा 21 जोड्या दुर्वांच्या गाठी अर्पण केल्याने कार्यक्षेत्रात प्रभाव आणि यश वाढतं. आकर्षण शक्ती शास्त्रानुसार जर एखादा व्यक्ती पांढऱ्या गायीच्या दुधासोबत पांढऱ्या दुर्वा गवताचा लेप बनवून त्याचा टिळा लावतो तर तो कोणत्याही कामात यशस्वी होत नाही. हा उपाय आकर्षण शक्ती वाढवण्यासाठी मदतगार ठरतो. आंतरिक रक्तस्राव आयुर्वेदिक पद्धतीनुसार जर शरीराच्या कोणत्याही भागात अंतर्गत रक्तस्राव होत असेल तर दुर्वा गवताचा रस काढून सकाळी रिकाम्या पोटी 2 चमच्यांच्या प्रमाणात सेवन केल्याने ही समस्या दूर होऊ शकते. दात समस्या अनेक लोकांना दातांमधून रक्त येण्याची तक्रार असते. अशावेळी दुर्वा गवताची पेस्ट बनवून दात आणि हिरड्यांवर लावल्याने ही समस्या दूर होऊ शकते. अल्सर आणि मूळव्याध दुर्वा गवताचा रस नियमितपणे पिल्याने अल्सर आणि मूळव्याध सारख्या गंभीर आजारांमध्येही आराम मिळू शकतो. हे एक नैसर्गिक औषध म्हणून काम करू शकते. जखम भरण्यास मदत जर कुठे जखम झाली असेल तर त्यावर दुर्वा गवताची पेस्ट लावल्याने जखम लवकर भरण्यास मदत मिळते. हे एक नैसर्गिक अँटिसेप्टिक प्रमाणे काम करते. बुद्धीचा विकास वनस्पतीशास्त्रात याबद्दल स्पष्टपणे लिहिलं आहे की याचा रोज 1 कप रस 2 आठवड्यांपर्यंत पिल्याने मूळव्याधचा आजार मुळापासून संपतो किंवा ज्यांना रक्ताची समस्या आहे, रक्तातील कोणताही आजार असेल तोही ठीक होतो. एवढंच नाही, याबद्दल हेही स्पष्ट लिहिलं आहे की हे बुद्धीला कॉम्प्युटरपेक्षाही जास्त वेगवान करण्याचं काम करते. समजा तुमच्या घरात लहान मुलं आहेत ज्यांचं मन अभ्यासात लागत नाही आणि तुम्हाला वाटत आहे की त्यांचं मन अभ्यासात लागावं किंवा जे ते पाठ करतात ते त्यांना लगेच लक्षात राहावं, म्हणजेच लक्षात ठेवलेली गोष्ट ते विसरू नयेत. तर हे बुद्धीला कॉम्प्युटरपेक्षाही जास्त वेगवान करण्याचं काम करते. तर यासाठी काय करायचं आहे? अर्धा कप प्रमाणात याचा रस काढायचा आहे आणि मुलांना फक्त 7 दिवसांपर्यंत पाजा. हे बुद्धीला तीव्र करते. शांत मन मित्रांनो, गणपतीच्या बुद्धीप्रमाणेच तुमचीही बुद्धी आणि ताकद वाढेल. याचा रोज रस पिल्याने मन शांत राहतं. जसं मनात तुमच्या चिडचिडपणा, उष्णतेमुळे, कोणत्याही कारणामुळे होत असेल तर हे मन शांत ठेवतं. एवढंच नाही, आयुर्वेदात श्वास आणि बीपीच्या आजारालाही हे ठीक करणारं रामबाण औषध म्हटलं गेलं आहे. याचा 1 कप रस काढून रोज 1 महिन्यापर्यंत प्या तर श्वास आणि बीपीच्या आजारालाही हे ठीक करते. धनवान होण्याचा उपाय. चला मित्रांनो, मी तुम्हाला याचे प्रयोग सांगू इच्छिते. तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. व्हिडिओ अर्ध्यावर सोडून जाऊ नका, कारण अर्धवट ज्ञान नेहमी धोकादायक सिद्ध होतं. मित्र, अर्धवट ज्ञान लटकलेल्या तलवारीसारखंच असतं. त्यामुळे माहिती पूर्ण असणं आवश्यक आहे आणि माहितीच्या अभावामुळे तुम्ही योग्य निर्णयही घेऊ शकत नाही. आणि या व्हिडिओच्या शेवटी मी याचा एक गुप्त प्रयोग सांगणार आहे जो तुम्हाला धनवान बनवेल, तुमच्या आयुष्यातील सर्व संकटांना दूर करेल. तर मित्रांनो, याचे तांत्रिक आणि चमत्कारी प्रयोग, धार्मिक प्रयोग अशा प्रकारे आहेत. याला वाटून टिळा लावल्याने, म्हणजेच याच्या मुळाला वाटून, जे पांढरं दुर्वा गवत असतं त्याच्या मुळाला वाटून टिळा लावल्याने हे बुद्धीला स्थिर ठेवतं. चेहऱ्यावरचं तेज वाढवतं. तुम्ही आकर्षणाचं केंद्र होता. हे चेहऱ्यावर चमक वाढवण्याचं काम करतं. याला गणपतीला किंवा माता दुर्गाला वाहून लक्षपूर्वक ऐका. ही गुप्त गोष्ट तुमच्या खूप कामाला येईल, धनवान बनवेल, आयुष्यातील सर्व संकटांना दूर करेल. तर
याला गणपतीला किंवा दुर्गा मातेला वाहून जर प्रसाद किंवा धनपेटीत ठेवता तर हे पैशांची कमतरता दूर करतं. पर्समध्ये ठेवा. दुर्गा मातेला वाहून, गणपतीला वाहून किंवा धन ठेवण्याच्या ठिकाणी ठेवा. मित्रांनो, याला साक्षात माता दुर्गेचं स्वरूप म्हटलं गेलं आहे. हे दुर्वा गवत काही साधं गवत नाहीये. याच्या मुळात स्वतः गंगा मातेचा वास आहे. त्यामुळे मित्रांनो, याला खूप पवित्र म्हटलं गेलं आहे. ज्या ठिकाणी हे असतं त्या ठिकाणाला पवित्र करते. घरात असेल तर घराला सुंदर बनवते. वातावरण सुखद होतं. देवी देवतांची कृपा बरसते. जिथे हे गवत असतं तिथे गणपती नक्की असतात. याच्या प्रत्येक कणात गणपती वास करतात. तर मित्रांनो, तुम्ही याला तुमच्या पर्समध्ये नक्की ठेवा. हे तुमचे अतिरिक्त खर्च थांबवण्याचं काम करेल. चमत्कारी प्रयोग. याला रवी पुष्य नक्षत्रात वाटून गुप्त प्रयोग सांगत आहे. नेहमी काम येईल, लक्षात ठेवा. तर याला रवी पुष्य नक्षत्रात याच्या मुळाला वाटून याचा रस काढून जर पिता तर आपोआप हे शरीरातील जितकीही तुमची दिव्य शक्ती आहे या सर्वांना जागृत करते, ज्याला आपण कुंडलिनी शक्ती म्हणतो. कुंडलिनी ही जागृत करतात रवी पुष्य नक्षत्रात. मित्रांनो, तुम्ही गुगलवर सर्च करून बघू शकता. आम्ही जी माहिती तुम्हाला सांगतो ती 100% सत्य असते आणि तुम्हाला रवी पुष्य नक्षत्र या वर्षात कधी आहे ते मिळेलच. हे भूतप्रेत, देवी देवता, जितक्याही दैवी शक्ती सांगितल्या गेल्या आहेत, राक्षस शक्ती सांगितल्या गेल्या आहेत, याचा रस पिल्यावर त्या आपोआप दिसू लागतात. मी तांत्रिक प्रयोग यासाठी झाडवनस्पतींचे सांगतो, जेणेकरून तुमची आवड यात वाढेल. मित्र आणि नपुंसकता मिटवण्यासाठी आणि संतती प्राप्तीसाठीही याचा उपयोग होतो. नपुंसकता मिटवण्यासाठी रोज याचा रस पिल्याने, अर्धा कप प्रमाणात खडीसाखर मिसळून याचा रस पिल्याने आणि तुमच्या पत्नीला याच्या मुळाला कमरेवर, या दुर्वा गवताच्या 5 मुळांना कमरेवर बांधायला सांगा. 1 महिन्यापर्यंत बांधून ठेवा, तर जी संतती राहून जाते, म्हणजे जो गर्भ बाहेर पडतो, त्याला थांबवण्याचं काम करतात. मित्रांनो, हेही म्हटलं जातं, याला आठवड्यातून जर 2दा पिता तर हे शरीराला अनेक प्रकारच्या आजारांपासून वाचवतं. 1000 वर्षांपर्यंत हे म्हातारपण येऊ देत नाही. आयुर्वेदात याला अमृत म्हटलं गेलं आहे आणि यापेक्षा अधिक चांगलं औषध आयुर्वेदात नाहीये. आयुर्वेदात याला यासाठी अमृत म्हटलं जातं कारण याच्या रसाला पिल्याने शरीराचा कायाकल्प होतो. कायाकल्प म्हणजे तुमच्या शरीरातील म्हातारपण दूर पळवून लावण्याचं काम करतं. तुम्ही प्राचीन काळातील लोकांना नक्कीच बघितलं असेल, जे 100 वर्षांपर्यंत जगायचे आणि 100 वर्षांपर्यंत त्यांना त्यांच्या वयाचा पत्ताच लागायचा नाही. म्हणजेच हे शरीराला तरुण ठेवण्याचं काम करतं, म्हातारपण थांबवण्याचं काम करतं. गणपतीला दुर्वाचा महत्व. मित्रांनो, दुर्वा गवत काही साधं गवत नाहीये. हे चमत्कारी शक्तींनी भरलेलं असतं. भगवान भोलेनाथांनी असा वरदान दिला आहे की जो व्यक्ती खऱ्या मनाने दुर्वा गवताच्या 7 गाठींची माळ गणपतीला अर्पण करतो आणि त्यांच्या गळ्यात घालतो, तर भक्तांच्या जितक्याही वेदना, गरिबी, समस्या आहेत त्या सर्वांचा अंत करतात. भक्तांचा कायाकल्प होतो. व्यक्तीचं नशीब 7व्या आकाशात असतं आणि तो करोडपती होतो. गणपतीची कृपा ज्या व्यक्तीवर पडते त्याला करोडपती व्हायला वेळ लागत नाही. सोनं, चांदी, हिरा, मोती, महागड्या रत्नांपेक्षाही दुर्वा गवत जास्त मौल्यवान आहे. गणपतीला फक्त 1 गवत अर्पण केल्याने ते एवढे प्रसन्न होतात की तुम्ही अंदाजही लावू शकत नाही. गणपतीला मोदकापेक्षाही प्रिय आहे दुर्वा गवत. मित्रांनो, जर तुम्ही खऱ्या मनाने गणपतीला मानता तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये खऱ्या मनाने जय श्री गणेश नक्की लिहा.